नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला पत्की एक गायनेकोलॉजिस्ट आहे आणि गेल्या 37 वर्षांपासून कोल्हापूर इथे पत्की हॉस्पिटलमध्ये काम करते. आज मी आपल्यासाठी हेवी मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग म्हणजेच MC भरपूर रक्तस्राव होण्याबाबतची माहिती घेऊन आली आहे. ही माहिती आपल्याला आवश्यक आणि उपयोगी आहे असं मला वाटतं. आपल्या शरीरामध्ये थोडक्यात मी रचना सांगते की गर्भाशयाची पिशवी आहे, दोन्हीकडे 2 नलिका आहेत, दोन्हीकडे 2 अंडाशयाच्या पिशव्या आहेत. साधारणपणे वयाच्या 9 ते 14 वर्षांमध्ये कधीतरी आपली MC सुरू होते. कुणाकुणाची लवकर होते, कुणाची थोडी लेट होते आणि वयाच्या 45 ते 52 वर्षामध्ये आपली MC नॅचरली बंद होते, ज्याला आम्ही मेनोपॉज म्हणतो. तर ह्या मधल्या वर्षांमध्ये आपली MC महिन्याच्या महिन्याला येत असते. म्हणजेच काय, दर महिन्याला एक अंड बनवून फुटून नळीतनं इथे आलं म्हणजेच ओव्ह्युलेशन झालं की त्याच्यानंतर काही दिवसांनी आपली MC येते. आता आपल्याला आणि एक गोष्ट सांगते की MCची नॉर्मल सायकल म्हणजे काय, तर दर महिन्याला 28 ते 30 दिवसाला MC येणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण ह्याच्यात सुद्धा व्हेरिएशन असतं. कुणाची 25 दिवसाची सायकल असते तर कुणाची 35 दिवसाची सायकल असते. एवढं ड्युरेशन आम्ही नॉर्मल समजतो. MC आल्यावर 4 ते 6 दिवस ब्लीडिंग व्हावं हे आयडियल आहे. काही बायकांमध्ये ह्यामध्ये व्हेरिएशन्स म्हणजे चुका होतात. कशा होतात, तर एखादीची पाळी 15-15 दिवसांनीच यायला लागते, एखादीची 2-2, 4-4 महिने येतच नाही. आली की अंगावरचं जास्त ब्लीडिंग होतं, जास्त दिवस थोडं ब्लीडिंग होतं, नाही तर खूप क्लॉट्स पडतात आणि पेशंटला वीकनेस येतो. मग अशी कोणतीही तक्रार आपली झाली तर आपण जवळच्या डॉक्टरला अवश्य दाखवावं. मग आपल्याला गेल्यावर तिथे काय करतात, तर पहिली आपली गर्भपिशवीची तपासणी करतील, त्यांच्या गरजेप्रमाणे व्हजायनल स्पेक्युलर एक्झाम करतील, आपलं रक्त तपासतील, हिमोग्लोबिन किती आहे बघतील, थायरॉईडची काय प्रॉब्लेम आहे का बघतील, हॉर्मोन चेकअप करतील, ब्लड प्रेशर आपलं बघतील आणि बेसिक हे रिपोर्ट झाल्यानंतर जर डॉक्टरला गरज वाटली तर सोनोग्राफी करते. सोनोग्राफी ही एक अत्यंत सोपी साधी तपासणी आहे की ज्याच्यामध्ये खूप माहिती आपल्याला एका रिपोर्टमधनं कळून जाईल. जर आपल्याला हॉर्मोन इम्बॅलन्स असेल तर आपल्याला हॉर्मोनल गोळ्या देण्यात येतील. PCOD हा शब्द आपल्याला आता माहितीच आहे. अलीकडे PCODचे खूप पेशंट्स दवाखान्यात येतात. त्याचा अर्थ ह्या ओव्हरीमधली अंडी महिन्याच्या महिन्याला बनत नाहीत, फुटत नाहीत आणि अंडी छोटी राहिल्यामुळे ती MC जी यायला पाहिजे रेग्युलरली ती कधी लेट येते. 2 महिने 4 महिने एवढी सुद्धा गॅप पडते. मग ब्लीडिंग खूप दिवस असं प्रोलॉंग होतं. PCODमध्ये त्याचबरोबर वजन वाढणं, मानेवर गालांवर हेअर ग्रोथ होणं, ॲक्नी येणं ह्या गोष्टीसुद्धा त्यासोबत असू शकतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला ट्रीटमेंट दिली जाईल. गोळ्या औषधं म्हणा किंवा आपलं वेट लॉसच्याबद्दल सल्ला, आहार व्यायाम ह्याबद्दल सल्ला आपले डॉक्टर देतील. जर आपल्या पिशवीला कुठं गाठ असेल ज्याला आम्ही पॉलिप म्हणतो तर भूल देऊन ती पॉलिप काढणं, गर्भपिशवीच्या अस्तरची स्वच्छता आणि अंतर्गत तपासणी ज्याला हिस्ट्रोस्कोपी, D&C, पॉलिपेक्टमी आणि सर्व्हिक्सच्या कॅन्सरची तपासणी. अर्थात हे वयानुरूप आहे. लहान मुलगी असेल तर हे ह्यातलं काहीच करणार नाहीत डॉक्टर. वय जेव्हा आपलं मेनोपॉजच्या जवळ येतं आणि ह्या तक्रारी असतील तर मी सांगितलेल्या सर्व तपासण्या भुलीखाली होतील आणि त्याचे रिपोर्ट पॅथॉलॉजिस्टचे आल्यावर त्या अनुषंगाने ट्रीटमेंट होईल. जर आपल्याला फायब्रॉइड्स असतील तर आपला फायब्रॉइड जर लहान असेल तर गोळ्या औषधांनी आपण पुढे ढकलू शकतो. पण जर मोठा आकार असेल फायब्रॉइडचा, त्रास पेशंटला खूप असेल तर तो फायब्रॉइड काढून टाकणं किंवा संपूर्ण पिशवीच काढणं हे वयावरून आणि पेशंटला पुढं मूलबाळ हवं आहे का ह्या तिच्या गरजेवरून ह्याचं निदान आणि ह्याची ट्रीटमेंट केली जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला जर ब्लीडिंग वेळी अवेळी होत असेल, त्रास होत असेल तर जरूर आपण जवळच्या डॉक्टरला भेटा आणि योग्य तो उपचार योग्य त्या वेळी करून घ्या. म्हणजे आपल्याला शरीराला आणि तब्येतीला त्रास होणार नाही. धन्यवाद.